नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं इग्नाइट अकॅडमीच्या या चॅनलवर, जिथे आपण चर्चा करणार आहोत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरबद्दल. आता PYQ इज द की फॉर युअर एक्झाम्स, राईट. आणि आपण अप्रॉक्सिमेटली 2020पासून सगळे PYQ कवर केलेले आहेत हिस्ट्री या विषयाचे. आणि आज आपण चर्चा करतोय 2024च्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरबद्दल, जिथे इतिहास या विषयात कंबाईन गट ब गट क च्या एक्झामसाठी प्रश्न विचारले गेले होते. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच होणार आहे. आणि त्याच्याचबरोबर तुमचा सराव किती झालेला आहे हे देखील पाहण्याची व्यवस्था आपण इथे करतोय, राईट. सो खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा, हा आहे प्रश्न. काही विधानं दिलेली आहेत आणि पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. आता हा प्रश्न जो आहे हा आर्थिक प्रगतीशी संबंधित आहे. आर्थिक प्रगती. आता यामध्ये म्हटलेलं आहे की भारतात पहिली सुती गिरणी किंवा सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. हे अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. 1854ला 1854ला कावसजी दावर यांनी 1854ला मुंबईला कापड गिरणी सुरू केली होती. त्यांच्यानंतर मग दिनशा पेटेट, त्यानंतर केशवजी नाईक, मंगलदास नथुभाई या सगळ्यांनी देखील कापड गिरण्या सुरू केलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. सो या संदर्भात हा प्रश्न आहे. त्यानंतर भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झालेली आहे. हे देखील बरोबर स्टेटमेंट आहे. पहिली तागाची गिरणी रिश्रा बंगाल आणि पहिली सुती कापड गिरणी मुंबई कावसजी दावर, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहिली कापड गिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेली, अगदी बरोबर, फाईन. सो ABC हे तीनही स्टेटमेंट या संदर्भात अगदी बरोबर आहेत. आणि म्हणून मग याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे हे 4 नंबरचा पर्याय, ठीक आहे. त्यानंतर याल पुढे ही जी इन्फॉर्मेशन आहे, आता यामध्ये मी तुम्हाला काय केलं की ॲडिशन करून दिलेलं आहे. पहिली तागाची गिरणी कुठली, पहिली कापड गिरणी कुठली, कोणी सुरू केली, कधी सुरू केली, कोणत्या वर्षी आणि कोणत्या स्थानी. सो पहिली कापड गिरणी मुंबई, पहिली तागाची गिरणी रिश्रा, पहिला लोह पोलाद कारखाना, पहिला साखर कारखाना, खत कारखाना, सिमेंट उद्योग वगैरे, हे सगळं एका टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेले. इट विल बी हेल्पफुल फॉर यू. याचा फोटो घ्या किंवा याला लिहून घ्या, पण ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे राहू द्या, फाईन. त्यानंतर या पुढच्या प्रश्नाकडे. हा आहे प्रश्न की कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चं बंड केलं होतं. आता बघा, असे प्रश्न आयोग तुम्हाला विचारतो. कंबाईन गट ब मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात की 1857चा उठाव तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं नेतृत्व कोणत्या स्थानी कोणी नेतृत्व केलं होतं हे आपण पाठ करून घेतोय. इवन कोणी कोणत्या विद्रोहाला दडपलं त्या इंग्रज अधिकाऱ्यांची नावं देखील आपण पाठ करून घेतली. पण आयोगाने काय विचारलेलं आहे की कोल्हापूरमध्ये 27व्या फलटणीतून हिंदी शिपायांचे जो विद्रोह झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं. आता हा प्रश्न जो आहे ना, हा आपला एलिमिनेशनवाला प्रश्न आहे. बघून घ्याल. नानासाहेब पेशवे कट होत आहेत. नानासाहेब पेशवे का कट होत आहेत? नानासाहेब पेशवे कानपूरच्या उठावाशी संबंधित होते. म्हणजे ब गेलं, मग ब जिथे जिथे गेलं ते ऑप्शन कट झाले. आणि इथून तुमचं उत्तर येणार आहे फक्त अ. काहीही माहिती नसलं तरी नानासाहेब पेशवे मात्र माहिती होते ना. नानासाहेब पेशवे कशाशी संबंधित आहेत? कानपूरच्या उठावाशी संबंधित आहेत. हे तर आता एक वेल नोन फॅक्ट आहे. नानासाहेब पेशव्यांचे सेनापती होते तात्या टोपे, आणि त्यामुळे हे एक वेल नोन फॅक्ट आहे. हे जर झालं तर तुमचा ब एलिमिनेट होत आहे, आणि ब एलिमिनेट झालं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. सो एक्झाममध्ये कधी कधी एलिमिनेशन टेक्निक खूप जास्त महत्त्वाची असते, पण त्याच्यासाठी थोडीफार माहितीसुद्धा असणं अपेक्षित असतं. ब्लँक एलिमिनेशन होत नसतात ना. मी तर काही सेशन पाहिलेले आहेत की एलिमिनेशन मेथड देखील शिकवतात. आय वंडर की अजून किती खेळणार आहात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी. सो बेसिकली हे आहे. त्यानंतर मग आता हे आहे जे एक्स्ट्रा आहे की रामजी शिरसाट यांचा उठाव झाला होता. 4थ्या फलटणीतले सुभेदार सेनादीन इमाम खान, रामजी शिरसाट, महादेव चव्हाण हे सगळे होते. आणि 27वी फलटण हे याचं स्वरूप होतं, ज्यामध्ये जवळपास 200 शिपायांचं नेतृत्व रामजी शिरसाट यांनी केलं होतं. ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कामी येणार आहे, फाईन. आणि त्याच्याचबरोबर ब्रिटिश नेतृत्व कोणी केलं होतं? ग्रँट जेकब याने हा उठाव दडपून टाकला होता. आणि इतर अधिकारी होते कॅप्टन ग्रँट ॲबट, त्यानंतर कॅप्टन थॉमस आणि कॅप्टन सँडर, फाईन. त्याच्याचबरोबर खाली देखील तुम्हाला चिमा साहेबांचा उठाव दिलेला आहे. सो अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आय एम शुअर तुम्हाला
कामी येणार आहे एक्झाममध्ये. त्यानंतर हा प्रश्न बघा, सतीप्रथेसंबंधी हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे की शास्त्राच्या संमतीने केला गेलेला हा खून आहे. आता सतीप्रथेशी संबंधित हे कोण म्हणू शकतं याबद्दल चर्चा करूया. बेंटिकचा काही संबंधच नाही आहे. बेंटिक विल नॉट स्पीक लाईक दिस, राईट, बिकॉज दीज पीपल वर इंग्लिश, है ना, हे लोक ब्रिटिश होते. फाईन. महात्मा फुले म्हणू शकतात, पण महात्मा फुलेंचा कार्यकाळ जो होता याच्या आधी, है ना, सतीप्रथा संबंधी किंवा सतीप्रथा बंदी कायदा आला होता. कधी आला होता? 1829ला. आणि कोणी आणला होता? राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नाने बेंटिकने हा कायदा संमत केला होता. त्यामुळे राजा राममोहन राय याचं ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर देखील महिलांच्या जीवनाला विकास देण्यासाठी संबंधित आहेत. बेसिकली ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा पुनर्विवाहाशी संबंधित आहेत. 1856चा जो विधवा पुनर्विवाह कायदा होता हा यांच्याशी संबंधित आहे. सो याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे राजा राममोहन राय. राजा राममोहन राय. फाईन. सो राजा राममोहन राय यांनी म्हटलं होतं की सतीप्रथा म्हणजे शास्त्राच्या संमतीने केला गेलेला खून. ठीक आहे. आता हे बघून घ्या. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज यांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्यांच्या स्थापनेचे क्रम विचारलेले आहेत. असे प्रश्न आयोग विचारतोय हल्ली जोड्या लावामध्ये, है ना. सो जोड्या लावामध्ये प्रश्न येतात वृत्तपत्र आणि संपादक, कादंबऱ्या आणि लेखक, नाटक आणि नाटककार, हां, संस्था आणि संस्थापक. फाईन. सो बेसिकली हे प्रश्न तुमच्या एक्झामचे प्रश्न आहेत सध्याच्या काळात. इवन काही गिरण्या किंवा काही असोसिएशन, कामगार चळवळींशी संबंधित असलेले असोसिएशन आणि त्यांच्या स्थापनेशी संबंधित असलेले व्यक्ती, हा देखील प्रश्न विचारलेला आहे. फाईन. सो इथे बघून घ्याल, सोपाचा प्रश्न आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना हे माहिती असतं की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? 1867ला. हे एक, है ना. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1873ला. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? 1870ला. आणि आर्य समाजाची स्थापना कधी झाली? 1875ला. ठीक आहे. सो अशा प्रकारे याचं उत्तर काय असणार आहे? हे वालं. आता कोणी कोणी कोणत्या कोणत्या सभेची स्थापना केली हे सांगू शकाल का? प्रार्थना सभेची स्थापना झाली होती आत्माराम पांडुरंग, है ना, आत्माराम पांडुरंग आणि दादोबा पांडुरंग. सत्यशोधक समाज महात्मा फुले, महात्मा फुले. सार्वजनिक सभा महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी. आणि आर्य समाज दयानंद सरस्वती. ठीक आहे. त्यानंतर अजून लक्षात ठेवाल, हा एक मुंबई, बॉम्बे आणि याचं कार्यालय किंवा मुख्यालय शिफ्ट झालं कुठे? लाहोरला. ठीक आहे. सार्वजनिक सभा पुणे, सत्यशोधक सभा पुणे, प्रार्थना समाज पुणे, मुंबई मुंबई, है ना. सो अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फाईन. त्यानंतर याल पुढे. हा प्रश्न बघा की कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलं होतं? आता कामगार चळवळीशी हा प्रश्न संबंधित आहे. हां. आणि कामगार हितवर्धक सभा 1909 मध्ये सुरू झाली होती, स्थापित झाली होती. आणि याला कोणी नेतृत्व देण्याचं काम केलं होतं किंवा शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं कार्य कोणी केलं होतं? सो यामध्ये होते भिवजी नरे, भिवाजी नरे, सीताराम बोले, बॅरिस्टर तालचेरकर, हे लोक होते, है ना. पण हरिहर सोनुले मात्र नव्हते. सो उत्तरामध्ये बघाल अबड, है ना, अबड आहे याचं उत्तर. आता या पार्टशी, कामगार चळवळींशी संबंधित कसे प्रश्न एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत हे आहेत जे तुमचे आत्तापर्यंत आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न आहेत. ठीक आहे. सो काय काय विचारलेलं आहे? 1909ला कामगार हितवर्धक सभाशी संबंधित प्रश्न आहे. आणि विचारलेलं हे आहे की कोणी कोणी स्थापन केलं होतं, स्थापनेमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता. हा एक प्रश्न जो आत्ता आपण बघितला. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनमध्ये नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे 1890मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापना करतात. आणि त्याच्यानंतर यांचे सहाय्यक असतात रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकोजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. फाईन. त्यानंतर सोशल सर्व्हिस लीगची संबंध आहे नारायण मल्हार जोशी यांचा. फाईन. त्यानंतर 1870मध्ये बंगालमध्ये कामगार मंडळाची स्थापना केली होती ब्राह्मो समाजाचे शशीपाद बॅनर्जी यांनी. सो अशा प्रकारचे प्रश्न बेसिकली तुम्हाला विचारले गेलेले आहेत. आणि इवन एक प्रश्न विचारलेला आहे काँग्रेस लेबर पार्टी, है ना. काँग्रेस लेबर पार्टी बॉम्बेला कोणी स्थापित केली होती? सो ही पार्टी स्थापित केली होती
जोगळेकर, मिरजकर, SV घाटे यांनी, आणि यांचं वृत्तपत्र होतं क्रांती. क्रांती हे मुखपत्र होतं. त्यानंतर बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन 1926ला अध्यक्ष होते नारायण मल्हार जोशी, आणि लेबर युनियन मद्रास लेबर युनियनची स्थापना केली होती BP वाडिया यांनी. सो हे आहेत जे प्रश्न तुम्हाला सारखे विचारलेले आहेत. म्हणून कामगार चळवळी संबंधी एवढा डेटा तुमच्याकडे राहू दे, अगदी 8-10 लाईनमध्ये हे कंप्लीट होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर 7व्या प्रश्नात तुम्हाला विचारलेले होम रूल म्हणजे काय. साधासा प्रश्न आहे, होम रूल म्हणजे काय. होम रूल चळवळ कधी सुरू झाली. 1916. कोण कोण संबंधित होते. एनी बेसंट आणि लोकमान्य टिळक. एनी बेसंट मॅडमचे न्यूजपेपर सांगा बरं कमेंटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर एनी बेसंट मॅडम सेंट्रल हिंदू स्कूलशी संबंधित होत्या, ज्याचं पुढे परिवर्तन झालं BHU मध्ये. हां, एनी बेसंट मॅडमनी मद्रासमध्ये होम रूल चळवळीची शाखा सुरू केली होती. तेव्हा हेल्प कोणी केली. जोसेफ बाप्टिस्टा. लोकमान्य टिळकांबद्दल काय काय लक्षात ठेवाल. लोकमान्य टिळकांच्या विचारांवर कोणाचा प्रभाव होता है ना. बेंथम आणि हर्बर्ट स्पेन्सर. ठीक आहे. हर्बर्ट स्पेन्सर आणि बेंथम यांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळकांना किती वेळा जेलची शिक्षा झाली. 3 वेळा तुरुंगाची शिक्षा झाली. लोकमान्य टिळकांच्या पुस्तकांची नावं. गीता रहस्य, आर्टिक होम ऑफ वेदाज है ना. त्यानंतर 3 कुठले जेल. डोंगरीचं तुरुंग 101 दिवस 3.5 महिने. फाईन. येरवड्याचा तुरुंग 1.5 वर्ष. मंडालेचा तुरुंग 6 वर्ष. ठीक आहे. मंडालेला घेऊन जाणारी बोट लोकमान्य टिळकांना कोणत्या बोटीने घेऊन गेले होते. हार्डिंग. फाईन. लोकमान्य टिळक जेव्हा डोंगरीच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी कोणी भ्रांतिकृत चमत्कार नाटकाचा प्रयोग केला होता. कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी. हे सगळे जे आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला एक्झामसाठी लक्षात ठेवायचे आहेत. फाईन. दीज आर इम्पॉर्टंट वन्स. टिळक म्हटलं की सगळं माहिती असलं पाहिजे. त्यानंतर एनी बेसंट म्हटले की सगळं माहिती असलं पाहिजे. लोकमान्य टिळकांबद्दल ना 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. वृत्तपत्र विचारले जातात. लोकमान्य टिळकांबद्दल वृत्तपत्र विचारले जातात. सो लोकमान्य टिळकांची 2 महत्त्वाची वृत्तपत्र जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. कोणती कोणती. केसरी आणि मराठा. केसरीची भाषा होती मराठी, मराठाची भाषा होती इंग्रजी. बरोबर आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या अनुयायांनी सुरू केलेली वृत्तपत्र कोणती कोणती होती. एक होतं लोकमान्य. कोणी सुरू केलं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, KP खाडीलकर है ना. आणि मग संपादकांशी वाद झाला आणि मग त्यांनी नवा काळची सुरुवात केली होती. हे एक. ठीक आहे. त्यानंतर शिवराम पंत परांजपे, काळ न्यूजपेपर. सो काळ वृत्तपत्र साप्ताहिक होतं. दर शुक्रवारी याची आवृत्ती निघत असे. आणि त्याच्याचबरोबर शिवराम पंत परांजपे यांनी 12 ऑगस्ट 1920 रोजी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं ज्याचं नाव होतं स्वराज्य. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर याची सुरुवात झाली होती. फाईन. सो एवढं आहे जे तुम्हाला माहिती असलं पाहिजे होम रूल बद्दल. फाईन. होम रूल म्हणजे काय. होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे आणि इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे. ब क है ना. ड बघा काय दिलंय. ड सांगितलेलं आहे की स्वशासनास प्रतिकार करणे. स्वशासनास प्रतिकार करणे हे होम रूल कसं असेल बरं. हे इथे एलिमिनेट होणार आहे आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे. अ ब आणि क. ठीक आहे. डन. त्यानंतर याल पुढे है ना. आय एम सो सॉरी है ना. यानंतर याल पुढे हा आहे प्रश्न. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते. सो इंडियन असोसिएशनच्या स्थापनेमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना कोणी सहयोग दिला होता. आनंद मोहन बोस. हे वाक्य लक्षात ठेवा है ना. याचं उत्तर काय आहे. आनंद मोहन बोस यांनी सहयोग दिला होता आणि इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव म्हणून ते कार्यरत होते. ठीक आहे. हा अगदी 1 लाइनरवाला प्रश्न आहे. त्यानंतर हा बघा. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्यामुळे सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते. आता खालसा धोरण काय होतं. डलहौसीने आणलं होतं. डलहौसीचा कार्यकाळ कोणता होता. 1848 ते 1846. ठीक आहे. त्याचबरोबर डलहौसीला इंग्रजी सत्तेचा वास्तविक संस्थापक म्हणतात. का बरं. कारण बंदुकीची एकही गोळी न चालवता त्याने भारताच्या मोठ्या भूभागावर ब्रिटिशांचं अधिपत्य स्थापित केलं होतं. काय धोरण होतं त्याचं धोरण होतं खालसा धोरण. फाईन. खालसा धोरण. मग खालसा धोरण काय होतं. खालसा धोरण हे होतं की ज्या राजांना औरस पुत्र नाही
आणि ज्यांनी दत्तक पुत्र घेतले आहेत त्यांना दत्तक पुत्र नामंजूर म्हणून त्यांचं राज्य खालसा केलं जात असे. आता याच्यामध्ये बरेच डिटेल आहेत की 4 प्रकारची राज्य बनवली होती. एक अशी राज्य होती ज्यामध्ये अजिबात हस्तक्षेप नाही करायचा, एक अशी होती ज्यांना दत्तक वारस मंजूर नाही करायचं, एक अशी होती की ज्यांना पूर्वसंमतीने दत्तक वारस मंजूर करायचं, आणि एक अशी होती ज्यांना अजिबात ढवळाढवळ नाही करायची. हे मी तुम्हाला कुठे सांगेन? बॅचमध्ये. हां, सो कंबाईन गट ब आणि गट क 2027ची जर तुम्ही तयारी करत असाल तर लक्ष बॅच सुरू होत आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात इंग्लिश आणि मराठी दोन्ही वेगवेगळ्या बॅचेस असणार आहेत. हां, सो याचा लाभ घ्यायला विसरू नका. इग्नाईट अकॅडमीमध्ये हे सुरू होणार आहे. सो येऊया आपल्या प्रश्नाकडे. नागपूरचे कोण राजे होते ज्यांचं राज्य खालसा करण्यात आलं होतं? तर ते राजे होते रघुजी तिसरे. राजा रघुजी तिसरे हे होते बेसिकली ज्यांचं राज्य खालसा करण्यात आलं होतं. फाईन. सो हा एक झाला प्रश्न तुमचा. त्यानंतर याल हा वाला प्रश्न. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती हे विधान कोणी म्हटलेलं आहे? आता झाशीच्या राणी जेव्हा रणांगणात लढत होत्या तेव्हा त्यांच्या डोक्यावर तलवारीचा वार करण्यात आला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मग त्यांचा तिथेच मृत्यू झाला होता. आणि मग पुढची कहाणी यू नो वेल, राईट. आणि हे सगळं पाहत होते जनरल ह्यू रोज. जनरल ह्यू रोज यांनीच त्यांचा पाठलाग केला होता. आणि मग त्यांच्या शौर्याने हे इतके प्रभावित झाले होते की जनरल ह्यू रोजने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की देअर वॉज ओनली वन मॅन अमंग ऑल रेबेलियन. झाशीच्या राणी एकट्या, है ना, सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होत्या. हे म्हटलेलं आहे जनरल ह्यू रोजने. सो जनरल ह्यू रोज आहे याचं उत्तर. ठीक आहे. आणि त्यानंतर याल पुढे हा आहे प्रश्न की 27 जुलै 1829 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता? सो बघून घ्याल. फिलिप स्प्रॅट आणि ब्रँडले हे ना यांच्याशी साम्यवादी चळवळींशी संबंधित आहेत. हे लक्षात ठेवाल. हे साम्यवादी नेते आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळे हे इथे कट होणार आहेत. उरलं कोण? सर एलन ऑक्टिवियन ह्यूम. अगदी बरोबर आहे. डिग्बी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन झाली होती आणि या समितीचं वृत्तपत्र किंवा मासिक होतं इंडिया किंवा इंडियन. ठीक आहे. म्हणजे हे तर होते. दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी देखील होते आणि वेडरबर्न आणि WS केन हे देखील होते. आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे ब, क आणि ड. ब, क आणि ड हे उत्तर असणार आहे याचं. फाईन. सो अशा प्रकारे आपण 10 प्रश्न कव्हर केलेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून 2024चे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारे सराव करायचा असेल, भरपूर सराव करायचा असेल, कंबाईन गट ब गट क ची नव्याने तयारी करायची असेल किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करायची असेल एका मार्गदर्शकांच्या विशेष छत्रछायेखाली, म्हणजे की पुण्याचे, महाराष्ट्राचे, है ना, सगळे जे विशेष मार्गदर्शक आहेत, आपापल्या विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, ते एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हवे असतील तर इग्नाईट अकॅडमीला एनरोल करायला विसरू नका. विविध प्रकारचे कोर्सेस सुरू आहेत ज्यामध्ये कंबाईन गट ब आणि गट क ची बॅच आत्ता सुरू होत आहे 18 जूनपासून. सो लक्ष बॅच आहे आणि लक्ष बॅचला एनरोल करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज अँड हॅव अ गुड डे अहेड.